आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामना होतोय। या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आलाय। पहलगाम हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असताना हा सामना खेळवून भाजप सरकार भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप करत आज ठाकरे गटाच्या शिवसेनेनं राज्यात माझं कुंकू माझा देश हे आंदोलन पुकारलं होतं। यानुसार आज कोल्हापुरातही महाद्वार चौकात आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला। पहलगाम हल्ल्यामुळे देश हळहळला, मात्र या केंद्र सरकारला हा सामना खेळवण्याचा अट्टहास का? याच पाकिस्तानमुळे कित्येक भारतीय भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं, तर स्वतःला हिंदुत्ववादी मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला केक कापायला गेले। फक्त गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाच्या अट्टहासापायी हा सामना खेळवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी केंद्र सरकारला सिंदूर आणि केक पाठवून निषेध करण्यात आला। पहलगाम हल्ला झाला नुकताच, रक्तरंजित कहाणी असताना देखील या केंद्र सरकारने अमित शहांच्या मुलाच्या हट्टापायी पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का? आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला डिवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे, भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता। त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ती केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतो। हे केक आहेत, हे सिंदूर आहे, हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं आणि पाकिस्तान सोबतची मॅच ही कितपत योग्य आहे, देशातील स्त्रियांचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियांचं कुंकू घालवलं आणि त्या कुंकू घालवणाऱ्या राष्ट्राबरोबर आतंकवाद्यांच्या बरोबर जरी मॅच खेळत असतील तरी उचित नाही। सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी जावेद मियादादला खडसावून सांगितलेलं, तुम्ही चहा प्या आणि निघून जावा। एकीकडे मॅच बंद पाडणारे ठाकरे आणि एकीकडे मॅच सुरू करणारं भाजप ही या देशानं परिस्थिती पाहिलेली आहे। श्री अंबाबाईकडे सरकारला सुबुद्धी देवो असं साकडंही घालण्यात आलं। आज हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही ठिकाणी स्क्रीनवर हा सामना दाखवू नये, अन्यथा ते बंद पाडू असा इशारा जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला। पाकिस्तानसोबत सामना खेळत कितीतरी बहिणींचं मन या सरकारनं दुखावलंय। सिंदूरचं महत्त्व काय असतं हे या सरकारला दाखवत असल्याचं पक्षाच्या जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं। आज परिस्थिती अशी आहे, आमच्या माता बहिणींचं सिंदूर पुसलं गेलं, कळकळ वाटली, रडला, अखंड देश रडला। पण आज भारत पाकिस्तान ह्या पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्याचं कारण काय? हे सत्ताधारी हा सरकार हे का थांबवत नाहीये? याच्यावरती बहिष्कार का घालत नाहीये? असली कसली ही मुजोरी हे चालवून घेणार नाही। या सिंदूरची किंमत आज महिला आघाडी शिवसेनेच्या वतीनं या देशाला, या शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही दाखवून देतोय। या भारतामध्ये सिंधूला अतिशय मोलाचं महत्व आहे। चेष्टा लावली का? काय करायचं पाकिस्तान बरोबर मॅच खेळून? थांबवा हे धंदे थांबवा। आंदोलनात शहर प्रमुख सुनील मोदी, महेश उत्तुरे, राजू यादव, दीपक गौड, हाजी सय्यद, मंजित माने, धनाजी दळवी, विशाल देवकुळे, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, हर्षल पाटील, सागर साळोखे, स्मिता मांढरे, रीमा देशपांडे, जहिदा खान, दीपाली शिंदे, विद्या गायकवाड, शिल्पा संगपाळ, अनिता ठोंबरे, शुभांगी शिरोळकर, माधवी लोणारे आदी सहभागी झाले होते। दरम्यान इचलकरंजीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। महिलांनी हातात सिंदूर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला।